आजकाल मार्केटमध्ये 12ही महिने कैऱ्या मिळत असतात. पण आंबट, गोड, तिखट अशा चवीचे सार या उन्हाळ्याच्या सीझनमध्येच छान लागते. असे कैरीचे सार म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. आंबट, गोड, तिखट अशा चवीचे सार आणि गरम-गरम भात, बस बाकी काही नको. अशा या चटपटीत आणि चमचमीत कैरीच्या साराची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार. अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण जर का चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कैरीचे सार बनवण्यासाठी इथे आपण 3 मध्यम आकाराच्या कैऱ्या स्वच्छ धुवून, पुसून फोडी करून घेतल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा नारळ असा पातळ कापून घेतला आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, तिखट, हळद, मेथी, धणे आणि गूळ घेतला आहे. कैरी कापून अशा फोडी केलेल्या आहेत आणि आता आपण सर्वात आधी त्या मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी त्यामध्ये तिखट, हळद आणि आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाव वाटी इतका गूळ. हे सर्व जिन्नस कैरीच्या फोडींना आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटं तरी आपण हे मॅरिनेट केलेल्या कैरीच्या फोडी तशाच ठेवून देणार आहोत. आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये धणे कोरडेच भाजून घेऊया. धणे आपल्याला फार वेळ भाजायचे नाहीत, फक्त सुगंध येईपर्यंतच भाजायचे आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याचप्रमाणे इथे आपण 7 ते 8 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. त्याही आपल्याला कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्यांचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरच्याही व्यवस्थित भाजून झाल्या आहेत. त्याही आपण काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये प्रथम उडीद डाळ घालून भाजून घेऊया. इथे आपण 2 टीस्पून इतकी उडीद डाळ घेतलेली आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण उडीद डाळ तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यामध्येच आपण 2 टेबलस्पून इतके तांदूळ घालूया. तांदूळही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत उडीद डाळीबरोबर परतून घ्यायचे आहेत. तांदूळ घातल्यामुळे आपल्या साराला एकसंधपणा येतो आणि थिकनेसही चांगला येतो. तांदूळ आणि उडीद डाळ छान परतून झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घातले आहेत आणि तेही तांदूळ आणि उडीद डाळीबरोबर आपण परतून घेऊया. हे सर्व जिन्नस थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत इथे आपण वाटणाची तयारी करूया. मिक्सरच्या भांड्यात धणे आणि मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि खोबऱ्याचे पातळ काप काढून घेतले आहेत. त्याचप्रमाणे मॅरिनेट केलेल्या कैरीच्या फोडींपैकी काही फोडी आपण मिक्सरला वाटणाबरोबर वाटून घेणार आहोत. तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीही आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि थोडी कोथिंबीर घालून आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला एकदम बारीक असे वाटून घेऊया. ज्या भांड्यामध्ये आपण कैरीचे सार करणार आहोत त्यामध्ये मॅरिनेट केलेल्या कैरीच्या फोडी काढून घेऊया. त्याचप्रमाणे आपण आता जे वाटण वाटून घेतले तेही या भांड्यामध्ये काढून घेऊया. भांड्याला राहिलेले वाटण आपण थोडेसे पाणी घालून तेही काढून घेऊया आणि कैरी आणि वाटण एकत्र छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण त्यामध्ये उकळलेले गरम पाणी घालून आपल्याला जितके पातळ सार हवे असेल तितके आपण त्यामध्ये ते पाणी घालून घेणार आहोत. हे सार जास्त घट्ट किंवा जास्त पातळ चांगले नाही लागत. ते मध्यम असे घट्ट छान लागते आणि तांदूळ घातलेले असल्यामुळे त्याला छान एकसंधपणा तर येतोच आणि घट्टपणाही येतो. त्यामुळे हे सार गरम असताना जितके पातळ असते तेवढेच ते थंड झाले की पुन्हा थोडे घट्ट होत जाते. म्हणून सुरुवातीला थोडे पातळ ठेवायचे. हे सार आपण 12 ते 15 मिनिटं उकळून घेणार आहोत, कारण कैरीच्या फोडी शिजायला थोडा वेळ लागणार आहे.
साराला उकळी आल्यावर थोडे टेस्ट करून पाहिले, तर आपण सुरुवातीला मीठ कैरीच्या फोडींना लावून घेतले होते. त्यामुळे आता मीठ टाकण्याची आवश्यकता नाही आहे. पण सार चवीला थोडे अधिक आंबट लागत आहे, म्हणून पुन्हा थोडा 1 चमचाभर गूळ घातला आहे. आपण आपल्या आवडीनुसार आंबट, तिखट व गोडाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. कैरीची फोडी आपण चेक करून पाहिली. 12 ते 15 मिनिटात कैरीची फोड अगदी व्यवस्थित शिजली आहे. आता आपल्याला या साराला वरून फोडणी द्यायची आहे. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये हिंग व कढीपत्ता घालून घेऊया आणि ही खमंग फोडणी आपण आपल्या सारावरती घालून लगेचच झाकण ठेवून देऊया. ही फोडणी आपण सार उकळत असतानाच त्यामध्ये घातली आहे. त्यामुळे खमंग अशी फोडणी साराला बसली आहे. आता आपण गॅस लगेचच बंद करून घेऊया आणि पाहूया, अरे वाह! किती सुंदर सार तयार झाले आहे. हे चमचमीत, चटपटीत सार भाताबरोबर तर खूपच छान लागते. त्याचबरोबर इडली, अप्पम बरोबरही तितकेच छान लागेल. असे हे आंबट, गोड, तिखट चवीचे सार आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की करून बघा आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. त्यामुळे सोप्या आणि टेस्टी रेसिपीचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.